मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मुंबई आणि MMR रिजन हे महाराष्ट्राच्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे। आपण साधारणपणे आपल्याकडे IT चं जे रिव्होल्यूशन झालं, हे रिव्होल्यूशन आपण बंगलोर आणि हैदराबादची हारलो म्हणजे हारलो नाही, पण त्याच्यापेक्षा मागे पडलो। याचं एकमेव कारण होतं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट। आज मला सांगताना आनंद वाटतो ते इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट आपण पूर्ण केल्याबरोबर आज पुन्हा एकदा मुंबई हे देशाचं फिनटेक हब झालं, मुंबई हे देशाचं स्टार्टअप हब झालं आणि मोठ्या प्रमाणात आज सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक आणि FDI हा MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी येतोय। अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारची ग्रोथ या ठिकाणी होते। यातनं सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती होणार आहे। भविष्यातली जी काही महाराष्ट्राची वाटचाल आहे यामध्ये रोजगार निर्मिती करता एक इंजिन म्हणून आपण मुंबईचा वापर करतो। पण केवळ मुंबईपुरतं नाही, तर आता पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अगदी गडचिरोलीपर्यंत हे ग्रोथ इंजिन आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे। तेव्हा मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू। मी या निमित्ताने एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे या सरकारला विकासामध्ये रुची आहे। या सरकारला सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे कोणी किती टीका केली आम्ही टीकेला उत्तर देऊ, टीका ऐकून घेऊ, पण आमच्या कामावर त्याचा परिणाम होऊ देत नाही। आमचं काम हे सुरूच राहील आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही। मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही। अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं।